नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेल्या पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण चित्रदीपः या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. जग प्रकट करून लीन करणे हे ईश्वराचे सामर्थ्य आहे. जग प्रकट करणे व ते लीन करणे हे सामर्थ्य ईश्वराजवळ असल्याने आरंभ किंवा परिणामाच्या प्रेरणांचा संभव नाही. एकापासून त्याहून भिन्न कार्याची उत्पत्ती म्हणजे आरंभ. ब्रह्म एकमेव असल्याने त्यापासून दुसरे जग उत्पन्न होण्यास आरंभ होण्याचा मुळीच संभव नाही. दूध हा अवयवांचा पदार्थ आहे, म्हणजे सावयव आहे. त्याचा दह्यात परिणाम म्हणजे बदल होणे शक्य आहे. पण निरवयव ब्रह्माचा सावयव जगात परिणाम होणे शक्य नाही. जगाची उत्पत्ती हे ईश्वराचे स्वतंत्र सामर्थ्य आहे. एकच ईश्वर चैतन्य जडचेतन सृष्टीच्या निर्मितीचे कारण कसे? ईश्वराच्या जडत्वाच्या अंशाने अचेतन सृष्टी, तर चिदाभासात्मक चेतनांशाने जीवसृष्टी प्रकट होते. माया अचेतन असून ती ईश्वराची उपाधी आहे. चेतन ब्रह्माचे स्वच्छ मायेत पडलेले प्रतिबिंब हे चैतन्याचेच एक कल्पित रूप आहे. अचेतन मायेपासून जडसृष्टी व चेतन चिदाभासापासून जीव नावाची चेतनात्मक सृष्टी निर्माण होते. ढगातून पाऊस पडतो व पाणी साठते. त्या साठलेल्या पाण्यात ढगाचेच प्रतिबिंबही पडते. तसेच येथे चैतन्यावर जडमायेचा अध्यास होतो. त्या मायेत चैतन्याचेच प्रतिबिंब पडते व सृष्टी निर्मितीला सुरुवात होते. हे विश्व मायावी निर्माण करतो व त्यात दुसरा मायेमुळे बद्ध होतो असे दुसरी श्रुती सांगते. म्हणून सृष्टीचे कर्तृत्व ईश्वराचे आहे. श्वेताश्वतर. ईश्वर जग निर्माण करतो, जीव त्यात बद्ध होऊन राहतो. ब्रह्म असंग आहे. ईश्वराचा जग उत्पन्न करण्याचा संकल्प. ज्याप्रमाणे गाढ झोपेत स्वप्न पडते त्याप्रमाणे आनंदमय ईश्वराने मी बहु व्हावे असा संकल्प केला व त्या क्षणाने तो हिरण्यगर्भ झाला. स्वप्न पाहणारा कोणतीच क्रिया न करता जणू सर्व क्रिया करतो, त्याप्रमाणे ईश्वर केवळ संकल्पपूर्वक क्षणाने हिरण्यगर्भ होऊन सृष्टी सांभाळतो. सृष्टीची निर्मिती क्रमाने की एकदम, दोन्ही अर्थाच्या श्रुती असल्यामुळे व स्वप्नेही त्याच प्रकारे पडत असल्याने जगत एकदम किंवा क्रमाने निर्माण होते असे मानावे. तैत्तरीय उपनिषदामध्ये आत्म्यापासून आकाश इत्यादी क्रमाने पुरुषापर्यंत सृष्टीची निर्मिती सांगितली आहे. युगपत सृष्टी निर्मितीचे प्रमाण स्वाभाविकी ज्ञानबलक्रियाचं श्वेताश्वतरप्रमाणे सृष्टीची एकदम निर्मिती करण्यास ईश्वर समर्थ आहे. एकच सृष्टी दोन प्रकारे निर्माण होणे शक्य नाही असे कोणीही म्हणेल, परंतु दोन श्रुती तुल्यबळ असताना त्यातील एक गौण म्हणणे योग्य नाही. सृष्टीची निर्मिती अनेक वेळा झाली असल्याने ती दोन्ही प्रकारे झाली असणे शक्य आहे. स्वप्नातील दृश्यांना सुद्धा केव्हा केव्हा सुसंगत क्रम असतो, केव्हा केव्हा ती दृष्टे कोणत्याही क्रमा वाचून दिसतात. असाच प्रकार सृष्टीरूप स्वप्नाबाबत होणे शक्य आहे. जग सत्य मांडणाऱ्यांच्या दृष्टीने वरील विचारांना महत्त्व असले तरी मायावादी त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. कारण ते कसेही निर्माण झाले असले तरी ते मिथ्या, माईक, अनिर्वचनीय, अध्यस्त असेच आहे. अध्यस्ताचा बाद करून अधिष्ठानाचा अनुभव घेण्यातच जीवाचे शाश्वत कल्याण आहे. आता हिरण्यगर्भाचे स्वरूप. सर्व जीवांचा समुदाय हेच रूप असलेला, सर्व देहातील सूक्ष्म शरीरे मिळून झालेला सूत्रात्मा सर्व व्यष्टी शरीरांमध्ये अहम रूपाने राहतो व तोच क्रिया, ज्ञान इत्यादी शक्तींचा स्वामी आहे. हिरण्यगर्भ किंवा ज्याला सूत्रात्मा म्हणतात तो समष्टी सूक्ष्म देहावर अहंकार ठेवणारा, म्हणजे ते मी असे मानणारा आहे. तोच शक्तीचा नियामक आहे. हिरण्यगर्भावस्थेतील सृष्टी. भल्या पहाटे किंवा तिन्ही संध्येच्या वेळी हे जग जसे मंद अंधारात बुडून गेलेले दिसते तसे ते हिरण्यगर्भावस्थेत अस्पष्टपणे दिसते. या अवस्थेलाच चित्रपटाच्या मूळ दृष्टांतात लांछित अवस्था म्हटले आहे. चित्राचे केवळ रेखाटन केलेली अस्पष्ट अवस्था ती हिरण्यगर्भाची अवस्था. चित्रपटाच्या मूळ दृष्टांताचे अधिक स्पष्टीकरण. ज्याप्रमाणे खळ भरून घट्ट केलेल्या कापडावर नियोजित चित्राच्या आकृती शाईने आखल्या जाव्यात, त्याप्रमाणे
ईश्वराच्या शरीरावर सूक्ष्म शरीराच्या आकृती आखल्या जातात. हिरण्यगर्भावस्थेत अपंचीकृत पंचभूतांचे सूक्ष्म भाव प्रकट होऊ लागतात. ते अस्पष्ट असून त्यातून पुढे व्यक्त दशा येते. आता कोवळा हिरण्यगर्भ. नुकतेच अंकुर फुटलेले धान्य किंवा अन्य वनस्पती अत्यंत कोवळी असते. त्याचप्रमाणे हा दृश्य सृष्टीचा अंकुर कोवळा असतो. पंचीकरणानंतरचा विराट 1. सूर्यप्रकाशाने प्रकाशित केलेला लोक. 2. रंग भरलेले कापडावरील चित्र. 3. ताटांना कणसे लागलेले शेत. याच्याप्रमाणे शरीर व्यक्त झालेला विराट स्पष्ट भासतो. अस्पष्ट हिरण्यगर्भ विराट रूपाने स्पष्ट होतो. पूर्वी रेघांनी काढलेल्या आकृतीत म्हणजे हिरण्यगर्भात रंग भरले असतात. त्या आकृती स्पष्ट दिसतात. यालाच विराट असं म्हणतात. लक्षावधी प्राणी, वनस्पती, डोंगर, समुद्र, नद्या, यक्षादी योनी, विश्वदेव इत्यादी प्रकट होतात. श्रुतीने सांगितलेला विराट. गीतेच्या 11व्या अध्यायात व पुरुष सूक्तात सुद्धा विराट सांगितला आहे. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व अवयव त्याचेच आहेत. सहस्राक्ष, सहस्रपाद इत्यादी वर्णन प्रसिद्ध आहे. विराट पुरुषाचे वर्णन श्रुती स्मृतीत दिसून येते, म्हणून ते तसेच स्वीकारावे. ईश्वराची अपरंपार व्याप्ती. ईश्वरापासून सूत्रात्मा विराट, ब्रह्मदेव, विष्णू, शिव, इंद्र, अग्नी, गजानन, भैरव, मैराल, मारिका, देवी, यक्ष, राक्षस, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गाय, घोडा, हरिण, पक्षी, पिंपळ, वड, आंबा, यव, भात, गवत, पाणी, दगड, माती, लाकूड, सुताराचा वाकस, कुदळीपर्यंत सर्व ईश्वरच आहेत. त्यांच्या पूजेने ते फळ देतात. अश्वत्थ, रुई, वेळू यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. सर्व सृष्टी विराटाचे अवयव असल्याने सृष्टीतील क्षुल्लकापासून तर मोठ्यांपर्यंत सर्व पदार्थ त्याचे असतात व म्हणून तद्रूप ठरतात. या कारणाने त्यांची पूजा वाया जात नाही. केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मातीची शिवभावे पूजा करणे महत्त्वाचे आहे. माती हे विराटाचेच अंग आहे. ह्या भावनेने पूजा केली असता फळ मिळते. गीताशास्त्र असेच सांगते. जे जशी जशी उपासना करतात त्यांना तसे तसे फळ मिळते. पूज्य दैवत व पूजा यांच्यानुसार कमी अधिक फळ मिळते. ये यथामाम प्रपद्यन्ते. गीता अध्याय 4 हा श्लोक प्रसिद्धच आहे. भाव तसा देव ही म्हणही सर्वांना ठाऊक आहे. म्हणून कुदळीची ईश्वर भावाने पूजा करणे ही अंधश्रद्धा नाही. यासाठी सर्व धर्मीय व भारतीय संप्रदायिकांनी याचे भान ठेवून परस्पर सामंजस्य सांभाळावे. फळाची अपेक्षा ठेवून कशी तरी पूजा करणे व श्रेष्ठ फळाची अपेक्षा ठेवून विधी, श्रद्धा व प्रेम यासह उपासना करणे याही कारणांमुळे फळ कमी अधिक मिळते. मोक्षासाठी करावयाची उपासना. ज्याप्रमाणे स्वतःला जाग आल्याशिवाय स्वतः पाहत असलेले स्वप्न भंगत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म हे तत्त्व जाणल्याशिवाय अन्य कोणत्याही साधनाने मोक्ष मिळत नाही. आत्मोपासनेने मोक्ष मिळतो. येथे उपासना हा शब्द पूजा अशा अर्थाचा नसून अहंग्रह उपासना ह्या अर्थाचा आहे. भयानक स्वप्न पाहतानाही भय वाटते हा सर्वांचाच अनुभव आहे. पण जाग आल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही. स्वप्नातील पदार्थाविषयी श्री एकनाथ महाराज म्हणतात, मिथ्या होत जागृती. त्याप्रमाणे संसार स्वप्न दुःखमय आहे असा सर्वांचा अनुभव आला तरी आत्म्याविषयी जागृती झाल्याशिवाय त्या दुःखातून सुटका होत नाही. श्री एकनाथ महाराज आणखी म्हणतात, जेवी का स्वप्नभोग जाण, स्वप्ने सत्यमानी आपण, तेवी संसार हा दीर्घ स्वप्न, माईक जाणं मिथ्यात्वे. एकनाथी भागवत. यासाठी मी ब्रह्म आहे, सोहम अशी उपासना करावी. हीच अहंग्रह उपासना. या उपासनेने अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव येतो व असा अनुभव आल्याशिवाय मोक्ष नाही. अद्वैताच्या अनुभवाला स्वप्नाचा दृष्टांत योग्यच आहे. ईश्वर, जीव इत्यादी रूपाने हे जे काही चेतन व अचेतन रूप सर्व जग आहे ते अद्वितीय ब्रह्माच्या बाजूने एक स्वप्नच आहे. स्वप्न जेवढे खरे तेवढे जग खरे हेच खरे. ईश्वर, जीव व जग सारखेच कसे? आनंदमय कोश हाच ईश्वर असून विज्ञानमय कोश जीव आहे.
ते मायाकल्पित असून त्यांनीच सर्वांची कल्पना केली आहे. ईश्वर व जीव हे दोघेही जर काल्पनिक असतील तर त्यांचे स्वरूप सारखेच आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोन माईकांनी पुढे आणखी कल्पना केल्या. ईश्वर व जीव या दोघांनी केलेल्या दोन कल्पना. ईश्वराने ईक्षणापासून अनुप्रवेशापर्यंतच्या सृष्टीची कल्पना केली. तसेच जीवाने जागृतावस्थेपासून मोक्षापर्यंतच्या सृष्टीची कल्पना केली. बहु होण्याची इच्छा होऊन त्याने ज्ञानरूप तपाने सृष्टी निर्माण केली व नंतर त्या सृष्टीत प्रवेश केला. ही ईश्वर निर्मित सृष्टी होय. त्यानंतरची सर्व दृश्य सृष्टी जीवाने कल्पिलेली आहे. ईशकृत सृष्टी व जीवाने केलेली सृष्टी वरील प्रकारची असते. ईशसृष्टी कल्पांती लीन होते. जीवाने स्वतःच्या सृष्टीचा प्रयत्नाने बाद करावा. जीव व ईश्वर यांच्या संबंधी वेगवेगळी मते का आहेत? त्या मतवाद्यांना अद्वितीय व असंग ब्रह्माचे ज्ञान नसल्याने माईक ईश्वर व माईक जीव यांच्या स्वरूपाबद्दल ते निरर्थक वाद करतात. उपनिषदांचा तुटक व संकुचित विचार करणाऱ्यांना त्यांचा अभिप्राय किंवा सार कळत नाही. उपनिषदांची रचनासुद्धा विविध ऋषींकडून विविध काळात व कोणत्याही अनुक्रमा वाचून झाली. सर्वच ऋषी द्रष्टे असल्याने त्यांच्यात मतभेद असणे शक्य नाही. मात्र हा सर्व भाग संप्रदायपूर्वक अभ्यास करण्याचा आहे. पण तो संप्रदाय मोक्षासाठी असावा, पांडित्यासाठी नसावा. भगवान शंकराचार्यांनी त्यांच्या काळात अनेक मतवाद्यांना आपले तत्त्वज्ञान पटवून सांगितले होते हे लक्षात घ्यावे. सर्व मराठी संतांनी तेच तत्त्वज्ञान उचलून धरले आहे. विपरीत मतवाद्यांना अद्वैतबोध का होत नाही? आम्ही तत्वनिष्ठ पुरुषांना ओळखून सतत त्यांना अनुसरतो. इतर अज्ञजनांबद्दल आम्हाला खेदही होतो, पण त्या भ्रांत पुरुषाशी आम्ही वाद घालीत नाही. अज्ञ व विवेकशून्याशी वाद घालू नये असे श्री समर्थ सांगतात. बुद्धिवीण प्राणी सकळ ते अवघेची बाष्पळ तया मूर्खासी खळखळ कोणे करावी. दासबोध. जो सत्वबुद्धीचा, वैराग्य संपन्न व तीव्र मुमुक्षु आहे त्यालाच अद्वैत वेदांताचा उपदेश द्यावा. विचारले वाचून सांगू नये. पुत्र व प्रिय शिष्य यांना ज्ञान सांगावे. यासारख्या वचनांनी ज्ञाते बांधले गेलेले असतात. भ्रांतवादी स्वतःच्या मताच्या अभिमानात गुंगून राहून इतरांना नावे ठेवतात. आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे. दासबोध. अशांना श्री समर्थ पढत मूर्ख म्हणतात. त्यांच्याशी वाद म्हणजे वेळ, बुद्धी व शक्ती यांचा अपव्यय होय. अनादि मायेच्या प्रभावाने ज्यांना भ्रम झाला आहे ते जीव आणि ईश्वर अत्यंत वेगळे मानतात. केवळ त्यांचा निराश करण्यासाठी त्यांचे संशोधन करावे लागते. जीव व ईश्वर या चैतन्य दृष्टीने भेद नसून उपाधीच्या दृष्टीने आहे हे लक्षात येण्यासाठी संशोधन म्हणजे पृथक्करण करावे लागते. जीव जर शास्त्राभ्यास करूनही सांख्यादी मताप्रमाणे सतत करता व भोगताच राहत असेल तर त्याला जीवनमुक्तीचे सुख कधीच मिळणार नाही. हे संशोधन करण्याची पद्धत. यामुळेच याच प्रकरणात आधी आकाशाचा म्हणजे घटाकाश, महाकाश, जलाकाश, मेघाकाश इत्यादी योग्य दृष्टांत स्पष्टीकरणपूर्वक सांगितलं आहे. उपाधीमुळे आकाशात भेद कसे होतात हे या दृष्टांतात सांगितले आहे. हेच कूटस्थ जीव, ब्रह्म व ईश्वर यांच्याशी जोडून घेतले की जीव ब्रह्मैक्याचे ज्ञान होते. ते थोडक्यात असे. जलाकाश व अभ्राकाश ही दोन्ही आकाशे पाणी व ढग या उपाधीवर अवलंबून आहेत. जल म्हणजे पाणी, अभ्र म्हणजे ढग. पण ही दोन आकाशे ज्यांचे सहज भाग आहेत ते घटाकाश व महाकाश अगदी निर्मल असतात. पाणी आटले किंवा ढग विरले तर त्यातील प्रतिबिंबित आकाश म्हणजे जलाकाश व अभ्राकाश नाहीसे होते. कारण प्रतिबिंब हे धारण करणाऱ्यावर अवलंबून आहे. पण घटातील आकाश व महाकाश असे नाहीत. पाण्याला व ढगाला पोकळी मिळवून देऊन घटाकाश व महाकाश जसेच्या तसे असते ते प्रतिबिंबावर अथवा पाण्यावर अवलंबून नसते. त्याप्रमाणे हे आनंदमय व विज्ञानमय कोश अनुक्रमे माया व बुद्धी या उपाधीच्या अधीन असतात. पण त्यांचे अधिष्ठान असलेले कूटस्थ ब्रह्म मात्र अत्यंत निर्मल म्हणजे निरुपाधिक राहते. कूटस्थ हा व्यष्टी अज्ञानरूप बुद्धीचा आधार आहे व ब्रह्म हे समष्टी अज्ञानरूप मायेचा आधार आहे. त्यांच्यावर जरी अज्ञान व मायारूपी मल असला तरी स्वरूपतः ते निर्मल निरुपाधिक आहेत. या आकाशाच्या दृष्टांतात
जलाकाश व मेघाकाश ही दोन्ही जलात पडलेली एकाच व्यापक आकाशाची प्रतिबिंबे आहेत. घटाकाश व महाकाश ही स्वरूपतः एकच आहेत व निर्मल आहेत. म्हणून दृष्टांत जरी चपखल बसत नसला तरी कूटस्थ व ब्रह्म हे लक्षार्थात एकरूप असल्याने त्याने समजूत पटण्यास मदत होते. जलाकाश व मेघाकाश ही महाकाशाची प्रतिबिंबे आहेत, पण विज्ञानमय व आनंदमय ही ब्रह्माची प्रतिबिंबे नाहीत, ती अनुक्रमे कूटस्थ व ब्रह्माची प्रतिबिंबे आहेत. आता अद्वैत तत्त्वज्ञान व मोक्ष. आत्म्याचे असंगत्व शब्दाने कळले, पण दृश्य जगाची आसक्ती सुटली नाही तर मोक्ष कसा मिळणार? कारण आसक्तीमुळे पापपुण्य होतात. पापपुण्याच्या फळांचा नियामक ईश्वर आहे, तो ती अवश्य देईल. विवेकाने अविवेक दूर केला असता आसक्तीचे किंवा संघाचे कारण ध्यानात येईल. जीवात्मा हे तत्त्व जरी एकच असले तरी मायेच्या सामर्थ्यामुळे भेद होतात. ती माया ईश्वराधीन आहे. केवळ बुद्धीच्या उपाधीमुळे भिन्नत्व प्राप्त झालेल्या जीवांना ईश्वर त्यांच्या कर्मानुसार फळे देतो. अंतःकरण एक असा दाजबोदात स्वतंत्र समासच आहे. माया मिथ्या बाजीगरी कशी आहे ते आता सांगतात. मी अशक्य ते शक्य करते ह्याचा विपरीत अनुभव तू घेत नाहीस का? आणि श्रुतीत बंध व मोक्ष खरे आहेत असे मुळेच मानत नाही. जे सामान्यांना अशक्य वाटते ते जादूगार करून दाखवतो. ही त्याच्या हात चलाखीची शक्ती असते. त्याप्रमाणे मायेच्या शक्तीने जगात विपरीत गोष्टी घडतात. असेच जीवांच्या बाबतीत घडते. मुख्य म्हणजे श्रुती ही बंध व मोक्ष या दोन्ही गोष्टींकडे ढुंकूनही पाहत नाही. तिच्या दृष्टीने त्या अस्तित्वातच नाहीत. आता श्रुतीचे प्रमाण काय आहे? नाश नाही, उत्पत्ती नाही, कोणी बद्ध वा साधक नाही, मुमुक्षु व मुक्तही नाही, हेच पारमार्थिक सत्य आहे. आत्मोपनिषद. देव व जगत मिथ्या असल्याने वास्तविक त्यांची उत्पत्ती व नाश होत नाही. देहच मिथ्या असल्याने देह तादात्म्य असणाराही मिथ्या असतो. जगच मिथ्या असल्याने जग सत्य वाटणे हाही भ्रमच आहे. म्हणून कोणी बद्ध नाही. बद्ध नसल्याने त्यातून मुक्त होऊ पाहणारा कोणी नाही. हे पारमार्थिक सत्य आहे. न बंधो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असे भगवान शंकराचार्य म्हणतात. बद्धमुक्त शीर्ण तुका म्हणे, हे संतही सांगतात. हा परमार्थशास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे. द्वैत भासते, अद्वैत सत्य आहे. माया नावाच्या कामधेनूला जीव व ईश्वर अशी दोन वासरे असून त्यांना तिचे द्वैतरूप दूध हवे तेवढे पिऊ दे, पण तत्व मात्र अद्वैतच आहे. माया अविद्या तेची आरिसे, तेथ परब्रह्म प्रतिबिंबे आपैसे, ते ईश्वर जीव ऐसे वेद बोलिले. विवेकसिंधू. असे भ्रमरूप जीव आणि ईश्वर भ्रमरूप मायेची हवी तेवढी फळे भोगू देत किंवा नुसती पाहू देत. मुंडक उपनिषदामध्ये संसाररूप वृक्षावर बसलेले ईश्वर व जीव असे दोन पक्षी सांगितले आहेत. त्यातील जीव फळे भक्षण करतो व ईश्वर केवळ पाहतो. कल्पित ईश्वराने कल्पित जगाची कल्पित फळे नुसती पाहणेही अद्वैतात शक्य नाही. कूटस्थ व ब्रह्म यातील भेद सत्य नाही. केवळ नावा वाचून कूटस्थ व ब्रह्म यात दुसरा भेद नाही. घटाकाश व महाकाश यांचा कधीच वियोग होत नाही. एकाच तत्वाला दोन नावे दिल्याने तत्वे दोन होत नाहीत. आकाश हे घटात असले तरी किंवा व्यापून असले तरी एकच असते. घटाने सीमित झालेले व न झालेले एवढाच त्यात फरक असतो. भेद मिथ्या आहे, अभेद सत्य आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी अद्वैत असते असे श्रवण केले आहे. आजही तेच आहे. तसेच ते मोक्षानुभवातही असणार आहे. असे असले तरीही माया उगीचच सर्वांना भ्रम निर्माण करते. सत एव सौम्य इदमग्र आसीत छांदोग्य असे श्रुती सांगते. म्हणजे सृष्टीपूर्वी सतरूप ब्रह्मच होते, दुसरे काही नव्हते. म्हणजे तेथे अभेद किंवा अद्वैत होते. वास्तविक तेच सर्व काळी असते. पण मायेच्या अद्भुत सामर्थ्यामुळे जीवांना भेद, जगसत्यत्व, देहतादात्म्य, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी भ्रम अकारण होतात. तत्त्वज्ञानानंतर भेद व अभेद यांच्या बाबतीत भ्रम नसतो. जे असे सांगतात तेही अविद्येने भ्रमिष्ट झालेले दिसतात. पण असे असेल तर तत्त्वज्ञानाचा काय उपयोग? तत्त्वज्ञानापूर्वीसारखे ते भ्रमिष्ट नसतात. त्यांना द्वैत व अद्वैत यांच्या संबंधी जराही भ्रम नसतो.
तत्त्वज्ञान झाल्यानंतरही ज्ञानी व्यक्तीचे व्यवहार त्याच्या प्रारब्धामुळे सुटत नाहीत. प्रत्येकाचे प्रारब्ध अतिशय वेगळे असते. त्यानुसार ज्ञानांचे व्यवहार दिसतात. ज्ञान्यांची टांगसाळ नाही की ज्यामुळे ते सगळे सारखेच दिसतील व वागतील. पण सर्व तत्त्ववेत्ते स्वरूपी सावधपणं तेची ज्ञानाचे लक्षणं या रीतीने स्वरूपाच्या ठिकाणी मात्र सतत सावध असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात रागद्वेषाचे थैमान नसते. तेच त्यांचे खरे लक्षण आहे. अज्ञानांच्या भ्रमाचे स्वरूप सर्व ऐहिक व पारलौकिक संसार सत्य आहे म्हणून अद्वैताचा अनुभव येत नाही व ते नाहीच असा अज्ञानांचा निश्चय असतो. कुटुंब, घर, देशादी ऐहिक व स्वर्ग नरकादी पारलौकिक संसार सत्य आहे. त्यात अपरंपार द्वैत आहे. ज्या अद्वैताचा अनुभव कधी येत नाही ते असणे शक्य नाही असा अज्ञानी जनांचा कायमचा निश्चय असतो. ज्ञानांच्या ज्ञानाचे स्वरूप ज्ञानांचा निश्चय याहून पूर्णपणे वेगळा असतो असे नीट लक्षात येते. माणसाचा स्वतःच्या निश्चयामुळे त्याचे मी बद्ध किंवा मी मुक्त असे ठरते. ऐहिक व पारलौकिक संसार मिथ्या असून तो अध्यस्त आहे. अधिष्ठान ब्रह्म अद्वैत रूपाने सर्वत्र व्यापून आहे असा ज्ञानांचा अनुभव असतो. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण असे श्री ज्ञानदेव म्हणतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं असे श्री तुकाराम महाराज सांगतात. योयम इच्छती तस्य तत् अशी श्रुती आहे. मी मुक्त की बद्ध हा निश्चय ज्याचा त्यानेच ओळखून बसवून घ्यावा. अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही या शंकेचे उत्तर. अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही असे म्हणावे तर ते तसे नाही. कारण अद्वैत चैतन्याचा सतत अनुभव येतो. अद्वैत पूर्णपणे अनुभवाला येत नाही असे जर म्हणावे तर द्वैत तरी तसे कुठे येते. केनोपनिषदामध्ये प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते म्हणजे प्रत्येक बोधामागे अमृत बोधरूप आत्माच असतो असे म्हटले आहे. बोधाचे म्हणजे वृत्तीज्ञानाचे विषय व साधने वेगळी असली व तसतसा त्याचा वेगळा बोध होत असला तरी बोध हे तत्त्व एकच आहे. ते अद्वैत रूप आहे आणि विषयरूप बोध्याच्या अनेकतेमुळे संपूर्ण निश्चेष अद्वैताचा अनुभव येत नाही असे म्हणाल तर नाना भेदांनी भरलेल्या द्वैताचा तरी पूर्ण अनुभव कुठे येतो. ज्या ज्या विषयांकडे बुद्धिवृत्ती जाईल त्या त्या विषयाचाच फक्त अनुभव येतो. सर्वच विषयांचा अनुभव एकाच वेळी येत नाही. म्हणजेच याबाबत दोन्हीची अपूर्णता सारखीच आहे. ती अपूर्णता सारखी कशी? अद्वैताचे व द्वैताचेही अपूर्ण ज्ञान होत असल्याने दोन्ही प्रत्यक्षतेच्या दृष्टीने सारखीच आहेत. त्यामुळे द्वैताच्या जोडीने अद्वैत सिद्ध होण्यास हरकत नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.